सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम। आज आपण 212 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत। गेल्या अनेक सत्संगापासून सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी सांगितलेलं आत्मकल्याणाचं, आत्महिताचं जे तत्त्वज्ञान आहे, त्या तत्त्वज्ञानाचं आपण चिंतन करत आहोत। जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर हे अनादीचे व नित्य जे चार पदार्थ आहेत, त्याचं कार्यकारण स्वरूप लक्षण बघितल्यानंतर आपण स्वामींनी, परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी जीवाच्या हितासाठी, जीवाच्या भल्यासाठी जे जे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे, अनेक विषयाला स्पर्श करून परमेश्वराने आपल्याकडून जी अपेक्षा केली आचाराची, त्यागाची, विचाराची, त्याचंही आपण सूत्रपाठाच्या माध्यमातून चिंतन केलं। आणि यानंतर सर्वज्ञ श्री चक्रप्रभू निरूपित जे चार अवतार आहेत, त्यांचं चिंतन आपण केल्यानंतर आपण भक्ती का करतो, कशासाठी करतो, त्याचा उद्देश समजल्यानंतर ती परमेश्वर मुक्तीसाठीच आहे। आणि ती परमेश्वराची मुक्ती, परमेश्वराचा आनंद किंवा परमेश्वराची प्राप्ती ही अचूकपणे कशातून भेटेल? धर्म खूप मोठा आहे आणि त्यामुळं तो समजणं तितकंच मोठं आव्हान आहे। आणि त्यामुळे धर्मामधून एक अचूकता निर्माण करणं, एक स्पष्टता, पारदर्शकता निर्माण करणं, हे संशोधनात्मक पद्धतीनं जर अभ्यास केला तरच लक्षात येऊ शकतं। अनेक लोकांना माहीतच नाही आपण धार्मिकता का करायची, कशासाठी करायची, कारण काहीतरी संकट आहे, अडीअडचणी आहे। दृष्टपर भक्ती करण्याचा जो कल आहे, ओढ आहे, तो 99.99% सद्भक्तांमध्ये आहे। दैवराटीत आहेत, परमेश्वर भक्तीत आहे, परमेश्वराचे नामं घेतात आणि सर्व करतात, परंतु ते का करायचं एक स्पष्टता नाही। आणि त्यामुळे अज्ञानाच्या कारणाने, अन्यथा ज्ञानाच्या कारणाने दृष्टपर भक्ती करणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे। परंतु तेच धर्म थोडासा समजून घेतला, जाणून घेतला, चिकित्सकपणे जर थोडंसं त्याकडे लक्ष देऊन अभ्यास जर केला, तर परमेश्वराची ही जी भक्ती आहे, ही का आणि कशासाठी हे समजल्यानंतर ती कशातून मिळेल हेही कळेल आणि आपल्या जीवनाचं खूप मोठं सार्थक आपण करू शकतो। भक्ती का करायची हे न माहिती असल्यामुळं कशी करायची हे पण माहीत नाही। मग परंपरागत जे येतं, जे आपल्याला आजूबाजूला दिसतं, त्यालाच आपण धार्मिकता समजतो आणि तीच धर्म आहे, तीच भक्ती आहे, हे आजपर्यंत आपण करत आलो। परंतु परमेश्वराच्या तत्त्वज्ञानामध्ये गेल्यानंतर परमेश्वराने जे सृष्टी निर्माण केली आहे, स्वतः अवतार घेतला, जीवाला बोध दिला आणि तत्त्वज्ञान दिलं, तत्त्वज्ञान सांगितलं, आचार विचार करून दाखवला, हे फक्त आणि फक्त जीवाच्या हितासाठी, जीवाच्या भल्यासाठी आहे। आणि म्हणून जीवाचं हित आणि जीवाचं भलं हे आत्मशुद्धीशी निगडीत आहे। आत्मशुद्धी ही विचारावर, आचारावरती निगडीत आहे। याचा जेव्हा आपण विचार करतो, चिंतन करतो, त्यावेळेस धर्म अत्यंत सोपा, सरळ, पारदर्शक, स्पष्ट आपल्याला कळतो, लक्षात येतो। परंतु लक्षात येऊनही त्यावरती चालणं एवढं सोपं नाही, कारण आजूबाजूच्या समाजाचा, वातावरणाचा, परंपरेचा आपल्यावरती पगडा आहे आणि तो काय आजकालचा नाही, एक दिवसाचा नाही आहे। लहानपणापासून आपल्यावरती ते संस्कार झालेले असल्यामुळे त्यातून बाहेर पडणं इतकं सोपं नाही। म्हणून परमेश्वरांनी मात्र तत्त्वज्ञान सांगताना अत्यंत स्पष्ट, पारदर्शक सांगितलेलं आहे। पण ते समजून घेण्यासाठी एक आपली दुर्दम्य इच्छा, आत्मशक्ती आपण निर्माण करून एक अवस्था बदलावी लागेल, विचाराची दृष्टी बदलावी लागेल आणि त्या अनुषंगाने आचार करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न करावा लागेल। तेव्हा त्यावरती ठाम होऊन आपण परमेश्वर प्राप्तीपर्यंत जाऊ शकतो। आपली जीवाची जी एक भोळी आशा आपण म्हणतो, त्या पद्धतीनं कोणतीही गोष्ट समजून न घेता, जाणून न घेता, परंपरागत ज्या आलेल्या गोष्टी आहे, आजूबाजूला आपल्याला दिसतात, त्याच गोष्टी खऱ्या आहे असं समजून आपण स्वीकारत असतो आणि त्या करत असतो। परंतु ती योग्य अयोग्यता ही चेक करणं ही आपली ड्युटी आहे, आपलंच कर्तव्य आहे। म्हणून मागील 2-3 सत्संगापासून आपण सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी या जीवाकडून केलेली अपेक्षा आणि स्वामींनी स्वतःविषयी जे सूत्र सांगितलेले का परमेश्वर कशाने प्राप्त होईल, परमेश्वराला या जीवाकडून काय अपेक्षा आहे,
त्या सूत्रांचा संग्रह करून आपण त्यावरती चिंतन करत आहोत. खरं म्हणजे देवाला सांगणं इतकं सोपं नाही. देवाला देवच सांगू शकतात. परमेश्वर जाणीजे आणि परमेश्वर पाविजे. परंतु परमेश्वराच्या कृपेने साधू संतांच्या शुभचिंतनाने आपण इथपर्यंत हे सत्संग घेऊन आलो. नामधारक वासनिकांमध्ये असलेली न्यूनगंड, असलेली भीती, धर्माविषयी असलेला गैरसमज, अन्यथा ज्ञान, या गोष्टीचा विचार करून आपण चिंतन करत आलो. आता सर्वज्ञ श्री चक्रप्रभू निरूपित असलेले 4 अवतार आपण बघितले. परंतु स्वामींच्या बाबतीत बोलायचं तर हा अलौकिक अवतार आपल्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण तो आपल्याला प्राप्त करायचा आहे, तो आपल्याला समजला आहे, त्याच्यापासूनच आपल्याला बोध झालेला आहे आणि त्या बोधामुळंच आपण परमेश्वराची भक्ती अनन्य भावे शरण जाऊन करत आहोत. मग त्या परमेश्वराची काय अपेक्षा आहे जीवाकडून हे आपण पाहणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आता अनेक सूत्र आहे त्यावरती. मोजके सूत्र घेऊन आपण हा सत्संग एक अलौकिकत्व परमेश्वराचं सांगून थांबणार होतो. परंतु अनेक सद्भक्तांच्या प्रतिक्रिया आल्या की पूर्ण जे तुम्ही संग्रह केलेला आहे वचनांचा त्यावरती पूर्णच घ्या, जेणेकरून परमेश्वराच्या ह्या तत्त्वज्ञानावरती अधिक प्रकाश पडेल. आणि मी ही होकारात्मक विचार करून प्रत्येकजण प्रत्येक वचन पाळू शकत नाही. प्रत्येक वचन प्रत्येकाला कळेल, पटेल, समजेल, जाणवेल ही शक्यता अजिबात नाही. कोणत्या वचनातून कोणाला काय भेटेल हे परमेश्वरच जाणो. आणि म्हणून आपण पूर्ण वचनांचं चिंतन करणार आहोत. आपल्याला कोणत्याही प्रकारची घाई नाही, हा महत्त्वाचा मुद्दा. आणि धर्मतत्त्वज्ञान समजून घेत असताना सर्व समजून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. तो समुद्र आहे, तो समजून घेणं आपल्या आवाक्याबाहेरचं जरी असलं तरी आपला प्रयत्न आणि परमेश्वराचं साह्य यातून आपल्याला मात्र काहीतरी उपलब्धी, काहीतरी साह्य, फायदा होणार आहे. आणि याकडे आपण लक्ष केंद्रित करून चिंतन करत आहोत. सर्वज्ञ श्री चक्रप्रभू हे कलियुगातील अलौकिक परमेश्वर अवतार आहे आणि त्यांचं वैशिष्ट्य अनेक माध्यमातून आपण बघत आलो. यती मुनीचा वेश आहे, जीव धरण्याचं व्यसन आहे, कोणत्या प्रकारचं उपाधी मन नाही, त्यामुळे सरळ साधं सोपं चालता बोलता परमेश्वर, उभयदृश्य अवतार. त्यामुळं आपल्याला खूप मोठी ही संधी आहे. ही संधी म्हणून धर्माकडे बघणं, संधी म्हणून धर्मतत्त्वज्ञानाकडे बघणं, संधी म्हणून आपण आचाराच्या अनुषंगाने विचार करणं आणि त्यावरती चालणं ही अत्यंत स्ट्रॉंग विचाराची अवस्था असते. ज्याची बुद्धी अत्यंत तल्लक आहे, कुशाग्र आहे आणि ताकदवार आहे, तो या तत्त्वज्ञानाकडं, परमेश्वर प्राप्तीकडं किंवा परमेश्वराच्या अवताराकडं संधी म्हणून बघतो. कारण अनेक स्टेटमेंटच्या माध्यमातून आपण हे समजून घेऊ शकलो असतो. आणि आपल्याला हे कळाल्यानंतर मात्र ती संधी शोधायची तर तत्त्वज्ञानातून शोधावं लागेल. त्या संधीचं सोनं करायचं तर त्या तत्त्वज्ञानावरती चालावं लागेल. आणि म्हणून ते तत्त्वज्ञान समजणं हे अत्यंत गरजेचं आहे. पण अनेक वचनांच्या माध्यमातून हे आपण समजून घेतो आहे. यावरती फक्त वचन आणि वचनांचा अर्थ, जेणेकरून आपल्याला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त तत्त्वज्ञान समजून घेता येईल. काही मोजक्या लीळांना आपण स्पर्श पण करतो आहे. आणि हेच जर आपण हे सत्संग ऐकत असताना लीळाचरित्रामध्ये सूत्रपाठाच्या माध्यमातून नंबरप्रमाणे जर प्रकरणवश अभ्यासाला सुरुवात केली तर ती ही खूप मोठी उपलब्धता आहे. पूर्वी प्रकरणाचं प्रकरणवश काय आहे, ती लीळा काय, पूर्वी सूत्र काय, वचनं काय आहे आणि त्याचा अर्थ काय, ही अभ्यासाची दुसरी पायरी आहे. ही दुसऱ्या पायरीवर जीवदेवता, प्रपंच आणि परमेश्वर याचं कार्यकारण स्वरूप लक्षण बघितल्यानंतर सूत्रपाठाला अभ्यास करायला लागत असतानाच जर आपण प्रकरणवशात सूत्राचा अर्थ जर समजून घेतला तर स्थळपोथी समजायला अत्यंत सोपी जाते. परंतु आपली गल्लत तिथंच होते. आपण सूत्रपाठ वाचायला सुरुवात करतो, लीळाचरित्र काहीतरी वाचलेलं असतं आणि डायरेक्ट स्थळपोथीत जातो. मधला हा जो भाग आहे लीळेच्या माध्यमातून सांगितलेले वचनं
त्या वाचनांचा प्रकरणवश अर्थ हे समजून न घेतल्यामुळे ते आपल्याला जड जातं आणि म्हणून आपण थांबून जातो. कोणत्या गोष्टीची एक पद्धत असते, तशी ही अभ्यासाची पद्धत आहे आणि त्या पद्धतीतून जर आपण गेलो तर नक्कीच त्याचा आपल्याला खूप मोठा फायदा होईल. अभ्यास करत असताना करणं म्हणजे नुसतं सत्संग ऐकणं नव्हे, त्याच्या नोट्स काढणं. खरोखर आपल्याला हे समजून घ्यायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. कोणताही विषय जड नसतो, कोणताही विषय मोठा नसतो. समजून घेण्यासाठी आपण त्यावरती लक्ष केंद्रित करून जर विषय व्यवस्थितपणे जर समजून घेतला तर तो कायमस्वरूपी आपल्या संग्रही राहतो आणि त्याचा फायदा पण तेवढाच आपला होतो. म्हणून आपण या गोष्टीकडं अत्यंत काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. अनेक सद्भक्त मला फोन करतात की मी 150 सत्संग ऐकले, कोणी 50 म्हणतात, कोणी 200 म्हणतात. परंतु हे सत्संग असताना ऐकल्यानंतर आपल्या डोक्यात किती पडलं, आपल्या पदरात किती फायदा झाला, हेही तेवढंच बघणं गरजेचं आहे. कारण नोट्स काढायला वेळ लागतो. वही समोर घ्या, पेन घ्या, लिहायचं आहे तर तो वारंवार तो सत्संग बंद करा, स्टॉप करा, पुढे चाला. परंतु एकदा जर केलं, वेळ लागेल खूप. एकदा नाही, दोनदा नाही, 5 वेळा जरी तुम्ही सतत फक्त ऐकतलेच तर तेवढी उपलब्धी होणार नाही, एवढा फायदा होणार नाही, तेवढा ह्या पद्धतीनं फायदा होईल. पण एक अभ्यासाची पद्धत आपण नामधारक वासनिकांना समोर ठेवून तयार केलेली आहे आणि त्यानुसारच जर आपण अभ्यास केला तर आपल्याला ज्ञानच कळेल असं नाही, ज्ञान समजेल असं नाही, ज्ञान जाणवेल असं नाही, तर आपण त्या ज्ञानाच्या अनुषंगाने तयार होऊ. ती तयारी त्या पद्धतीनं आपली होईल. कारण परमेश्वराने ही जी कैवल्याची जी परीक्षा आपल्याला देण्यासाठी सर्वात मोठी संधी दिलेली आहे, त्या परीक्षेला बसण्यासाठी आपल्याला तेवढ्याच मोठ्या प्रमाणात तयारी करावं लागेल. तर आपण तयार झालो तर परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपण सातत्यपूर्ण हा प्रयत्न आपला राहील. नुसतंच नॉलेज समजून घेणं, जाणून घेणं आणि हाय सत्संग म्हणून ऐकणं यापेक्षा थोडासा वेळ अवधी काढून आपण जर अभ्यासाच्या पद्धतीनं केला तर नक्कीच त्याचा फायदा होईल. मागं आपण आपुल्या पडल्याची शुश्रूषा केली, परमेश्वराने ह्या जीवाकडून अपेक्षा केलेली आहे आणि परमेश्वराने स्वतः सांगितलेलं आहे. आपुल्या म्हणजे परमेश्वराने आपल्याला स्वतःला म्हटलेलं आहे की आपल्या पडल्याची म्हणजे जो माझा आहे त्याला तुम्ही आपलं म्हणा. आणि तो पडला आहे, मग तो आचारावरून पडलेला असेल, विचारावरून पडलेला असेल, शारीरिक थकवा येऊन पडलेला असेल, आजार काही ग्लानी आली असेल, अशक्तता आली असेल, तो पडला असेल, अशा अनुषंगाने परमेश्वराने अतिव्यापक असं हे सूत्र सांगितलेलं आहे. आपल्याची पडल्याची शुश्रूषा केली आहे. संतोषा नावाचे जे भक्त होते ते भक्त अशक्त होते. देव त्यांना पडताळणीसाठी जातात, आचार्य बरोबर असतात, त्यांना पाणी पिता येत नाही, अशक्त झालेले आहे. देवाचार्यांना सांगतात का तुम्ही यांना पाणी दिलं नाही, यांच्या अंगावरती काही वस्त्र नाही, म्हणजे तुम्ही सांगितलंच नाही. अहो म्हणे प्रत्येक गोष्ट आम्ही सांगायची, तुम्हाला काही स्फुरलं पाहिजे म्हणून आपल्या पडल्याची शुश्रूषा कीजे म्हणजे सेवा करा. ते सेवादास्य प्रेमाचा उपाय आहे. तो संस्कार आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जाणार आहे. आणि म्हणून आपण आजूबाजूला राहत असताना कोण नामधारक वासनिक आहे का, जे धर्मावरती आहे की नाही, आचारावरती विचारावरती आहे की नाही, अनन्य भक्तीच्या ह्या चौकटीत बसतात की नाही, याची पडताळणी आपलेपणाने करून त्यांना काही 4 गोष्टीचं मार्गदर्शन करता आलं तर नक्की करावं. त्याच्यामध्ये आपला भाव शुद्ध असावा. त्यातून जर ते धर्माला पक्के झालेच, की जे अभ्यास करत नाही त्यांना अभ्यासाला लावणं, जे अभ्यास करताय त्यांना योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करणं, आणि जे अभ्यास करताय ज्यांना धर्म कळाला आहे, तत्त्वज्ञान कळालं आहे, वासनिक दशेत नेणं, वासनिक दशेतून दीक्षित दशेत नेणं, हा खूप मोठा प्रेमाचा उपाय. कारण परमेश्वर काय म्हणतात, हे भक्तच करू जाणे. आणि हे काही साने म्हणले, आवर धर्मापासून परधर्मी लावी, म्हणजे ही आवर आपण जे दृष्टपर भक्ती करतोय ही बी आवर भक्तीच आहे. आणि आवर भक्तीतून अदृष्टपर भक्तीकडे नेणं, परमेश्वर भक्तीकडे नेणं हे खूप मोठं प्रेमाचं उपाय आहे. आणि ते कोणाकडूनही परमेश्वर करून घेऊ शकत नाही. त्यासाठी आपली योग्यता निर्माण करण्यासाठी तळमळ प्रार्थना असली पाहिजे, अभ्यासाची जोड, ज्ञानाची जोड असली पाहिजे आणि तसा भाव असला पाहिजे. तर नक्कीच पडेल याची शुश्रूषा आपल्याला करता येईल. धर्म खूप मोठा नाही आहे, खूप अवघड नाही, अत्यंत सोप्या गोष्टीतून, सोप्या वचनातून परमेश्वराने या सेवादास्यातून आपल्याला परमेश्वराच्या प्राप्तीचे खूप मोठ्या संधी आपल्याला प्राप्त करून दिलेल्या, रस्ते मोकळे करून दिलेले, कोणत्या प्रकारची आडपडदा नाही, अडचण नाही.
कठीण नाही आणि कोणत्या प्रकारचं कष्टप्रद नाही. म्हणजे आपल्या पडल्याची शुश्रूषा करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा खूप मोठा पैसा लागत नाही, वेळ लागत नाही, फक्त तळमळ असावं लागते. आणि आजूबाजूची आपली नजर थोडीशी मोकळी जर असेल तर नक्कीच असे अनेक नामधारक वासनिक आपल्या आजूबाजूला दिसतात. काही साधू संतसुद्धा दिसतात. त्यांनासुद्धा आपलेपणाने प्रेमाने जर आपण त्यांना धर्मतत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने काही गोष्टी सांगितल्या तर तेवढी योग्यता आपण तयार केली पाहिजे, नैतिकता आपण तयार केली पाहिजे. आणि आपलेपणाने नियत साफ ठेवून जर सांगितलं तर नक्कीच परमेश्वराचं साह्य आपल्याला भेटतं. आणि हा प्रेमाचा उपाय सर्वात मोठा प्राप्त होऊ शकतो. कारण प्रेमाने परमेश्वर प्राप्त करणं अत्यंत सोपं आहे. ज्ञानाने प्राप्त करणं एवढं सोपं नाही, कारण जीव हाच एक दोष आहे आणि ते दोषाचे अडथळे ह्या परमेश्वराला प्राप्तीपर्यंत नेण्यासाठी अनेक अडचणी निर्माण करणारे आहेत. विकार असेल, विकल्प असेल, स्वभाव असेल, अनंत जे दोष आहे आपल्यामध्ये ते सर्वच आहे. ते एवढं सोपं नाही. पण प्रेमाच्या बाबतीत परमेश्वराने जर प्रेम दिलं, परमेश्वराने हे जे प्रेमाचे उपाय सांगितलेले ते आपण जर जोडले तर विकार विकल्प स्वभाव उच्छेदून टाकून परमेश्वर प्राप्तीचं हा जो रस्ता आहे अत्यंत आपला बिनधोक आणि सोपा होऊन जातो. म्हणून परमेश्वराने धर्म खूप सोपा, सरळ, स्पष्ट, पारदर्शक सांगितलेला आहे. पण आपण अज्ञानवश तो कठीण करून टाकला आहे. आपल्याला त्यातलं नॉलेज नाही आणि परंपरागत आलेला धर्म आपण सांभाळत आलो, चिकित्सा नाही, शोध नाही, आणि त्यामुळं जे आलं आहे ते पुढं ढकलायचं काम, आणि म्हणून आपल्याला तो धर्म अवघड वाटतो. खरं म्हणजे मी अनेक सत्संगामध्ये सांगत असतो की धर्म अत्यंत सोपा आहे. कोणत्याही प्रकारचे कर्मकांड करायचे नाही, अंधश्रद्धा करायची नाही, अमावस्या पौर्णिमा, शुभ अशुभ, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र काही पाळायचं नाही. फक्त परमेश्वराची भक्ती अनन्य भावे करत असताना नामस्मरण करणे, आचाराच्या बाजूने विचार करणे आणि जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करणे. किती सोपं आहे. अन्य लोक खूप धार्मिकता करतात, कारण ते सर्व देवतेचे कर्मकांडात्मक धार्मिकता, त्रिगुणात्मक देवतेची भक्ती करत असताना ह्या ज्या गोष्टी आहे ह्या ज्ञानाच्या बाबतीत ते विचार करत नाही आणि फक्त दृष्टपर भक्ती करण्याचा तो ओघ त्यांचा जास्त आहे. आणि म्हणून ती भक्ती अवघड पण आहे. आणि जरी भक्ती केली, अवघड असलेली भक्ती जरी त्यांनी केली तरी जे प्राप्त व्हायला पाहिजे ते प्राप्त त्यांना होऊ शकत नाही. त्या बाबतीत जर आपण बघितलं तर आपली भक्ती अत्यंत सोपी, सरळ, पारदर्शक आहे आणि थोडी जरी केली तर खूप मोठा फायदा देणारी आहे. आणि म्हणून आपण या बाजूनी विचार करून धर्म समजून घेऊन, जाणून घेऊन करण्याचा असतो. खूप धार्मिकता करण्यापेक्षा समजून उमजून जर थोडी धार्मिकता केली तरी ती तेवढीच फायद्याची आहे. देव माझा मी देवाचा, ऐशी अपरी अशी चुकी देमती. परमेश्वर स्पष्ट सांगतात तुमचा भाव कसा असला पाहिजे, तुमचे विचार कसे असले पाहिजे. देव माझा आहे आणि मी देवाचा आहे, याच्या व्यतिरिक्त कोणीच कोणाचं नाही. तसं पाहायला गेलं तर भौतिक जगामध्ये जीवन जगत असताना क्षणोक्षणी, पावलोपावली याचे अनुभव आपल्याला येत असतात, कोणीच कोणाचं नाही. पण तरी आपण त्यातून बाहेर पडत नाही, त्यातून आपण बाहेर तुटत नाही. हे आपलं अज्ञान आहे आणि आपलं अज्ञात ज्ञान आहे. देव माझा आहे आणि मी देवाचा आहे, याच्या व्यतिरिक्त नाही. तरी परमेश्वराने जे नातं आहे जीवाचं आणि परमेश्वराचं ते अनादीचं आहे, नित्य बंधुत्वाचं आहे. आणि त्यामुळं आपला हितक्षय परमेश्वरच आहे. आणि म्हणून देव माझा आणि मी देवाचा असा भाव निर्माण करून बाकी फक्त कर्तव्याच्या अनुषंगाने जे समाजात राहतो, त्या समाजाचे काही देणं लागतो, संकेत आहे, ते पाळण्यासाठी, संग्रह पाळण्याच्या उद्देशाने बाह्य अंगाने ते केलं पाहिजे. आणि धर्म हा आतून पाळला पाहिजे. परंतु आपल्याला नेमकं उलटं होतं आहे की आतून आपण सांसारिक गोष्टी किंवा समाजाच्या गोष्टी करत असतो आणि धर्म हा बाह्य अंगाने करत असतो. ही उलटी जी प्रक्रिया आपली चालू आहे ती आपल्याला त्रासदायक आहे आणि ती आपली संधी दावडणारी आहे. आणि म्हणून नेमकी धार्मिकता कशी करायची हे जर समजून घेतलं तर तेवढीच आपल्याला ती सोपी पण वाटेल आणि लक्षात पण येईल. आणि कोणत्या प्रकारचा आपल्याला स्वभावत नॅचरल ती धार्मिकता आपल्याला करता येऊ शकतो. आपण कर्मकांडात, विधीत, अंधश्रद्धेत खूप अडकलेलो असल्यामुळं, अन्यथा ज्ञानामुळं ती धार्मिकता आपल्याला अवघड वाटते, कारण आपली ती भक्ती दृष्टपर आहे. एकदा का दृष्टपराकडे आपण झुकलो तर धर्म अत्यंत सोपा, सरळ, पारदर्शक आणि स्पष्ट वाटेल. म्हणून देमतीला परमेश्वर सांगतात असा भाव तुमचा असला पाहिजे. देव माझा आहे मी देवाचा आहे, याच्या व्यतिरिक्त कोणीच कोणाचं नाही आहे. आणि देवच फक्त आपला आहे, कारण आपल्यासाठी परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, स्वतः अवतार घेतला, अनंत ब्रह्मांडांचा नायक वाडोवेळी फिरला, स्वतः आचार केला, आचार करून दाखवला आणि अनेक अधिकारी जीवाला निमित्त करून हे तत्त्वज्ञान, जीवन जगण्याची कला
ही परमेश्वर प्राप्तीचं आपल्या हिताचं जे तत्त्वज्ञान आहे ते परमेश्वराने आपल्याला पाठवलेलं आहे, आपल्याला दिलेलं आहे. बोधाच्या माध्यमातून आपल्याला ते जाणवतं आहे आणि म्हणून देव आपला आहे आणि आपण देवाचे. हा भाव देव तर आपलाच आहे, परंतु आपण देवाचे होत नाही हे आपल्या लक्षात येत नाही आणि म्हणून आपण देवाचं होणं गरजेचं आहे. देवाला तर सारेच आवडतात, परंतु देव कोणाला आवडतो हे महत्त्वाचं आहे. आपल्याला सारी दुनिया आवडते पण देव आवडत नाही. देव जेव्हा आवडेल तेव्हा मात्र परमेश्वर अत्यंत सोपा वाटेल आणि प्राप्तीच्या अनुषंगाने आपला आत्मविश्वास दुर्बिणीत होईल. मा तो येसना परमेश्वर त्याच्या होईजो की देमती परमेश्वर म्हणतात, एवढा मोठा परमेश्वर त्याचं व्हा तुम्ही. हा प्रपंच किती छोटा आहे त्या बाजूने बघितलं. आपले नातेवाईक असेल, आपले संबंधी असतील, आपला पैसा असेल, आपलं द्रव्य असेल, आपली इस्टेट असेल, मानपान असेल, हे एकदम छोटं आहे आणि ते टिकणारं नाही आहे. परिवर्तन संसाराचा नियम आहे, हे परिवर्तन होत राहतो. मात्र परमेश्वर एवढा मोठा आहे, अनंत ब्रह्मांडाचा नायक आपण म्हणतो, सर्वज्ञ म्हणतो, पण त्याचं मात्र होत नाही आपण. म्हणून देवतेला परमेश्वर स्पष्ट सांगतात, त्या देवाचं व्हा, त्या देवाचं होऊन बघा, मग बघा तुम्ही एवढा मोठा परमेश्वर त्याच्या होईजे की देमती. आणि मग या चिंदी चुरकुटे बाकीच्या अडचणी याचा त्याचा तुम्ही विचारच करणार नाही. तुम्ही देवाचं झालं तर देवाची योगक्षम व आम्याम, मग देव आपला योगक्षम प्राप्त करून देणारे, योगक्षम पूर्ण करणारे. आपल्याला कोणत्या प्रकारचा विचार करायची गरज नाही, परंतु आपण निरावलंब होत नाही. आपण आपल्या कडेने, आपल्या प्रयत्नाने आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. परमेश्वराच्या कडेने, परमेश्वराच्या तत्त्वज्ञानाने जर आपण जीवन जगलो तर अत्यंत सोपं, सरळ आणि सुंदर जीवन होऊन जाईल. कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस नाही, टेन्शन नाही. आजकाल छोट्या छोट्या गोष्टीतून इतका स्ट्रेस निर्माण झालेला आहे. 20, 21, 22, 25 वर्षाच्या मुलांनासुद्धा अटॅक येऊन मारतात, बायपास होतात, कितीतरी प्रॉब्लेम्स, BP, शुगर, हे सारे आजाराचे जे कारण आहे हे स्ट्रेसनी होतं आहे. अडचणी, त्या अडचणीवरती मात न करण्यासाठी तेवढी बुद्धी नाही, त्यामुळं टेन्शन आणि त्या टेन्शनमुळं सारे आजार आपण निर्माण केलेले. तर परमेश्वराने तत्त्वज्ञान जे सांगितलं आहे त्यातून टेन्शन फ्री जर आपण झालो, कारण सारं जबाबदारी तर परमेश्वराने घेतलेली आहे आणि परमेश्वराला अशक्य काहीच नाही, ते समर्थ आहे, सामर्थ्याचं कार्य आहे. त्यामुळं आपण परमेश्वरावर जर राहिलो तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं पण ती अवस्था एवढी सोपी नाही. त्या अवस्थेवरती जाण्यासाठी सातत्यपूर्ण आपल्याला अभ्यास समजून घ्यावा लागेल, जाणून घ्यावा लागेल आणि ती अवस्था आपल्याला हेतुपुरस्कर त्यागातून, आचरणातून निर्माण करावं लागेल. ती अवस्था आपोआप निर्माण होत नाही. कोणीतरी काहीतरी इंजेक्शन दिलं आणि गोळ्या दिल्या त्यातून ती निर्माण होणारी गोष्ट नाही आहे. ती आपण आपल्यावरती केलेली प्रक्रिया आहे, ती आपण आपल्यासाठी केलेला प्रयत्न आहे, आपण आपल्यासाठी हिताच्या अनुषंगाने टाकलेलं पाऊल आहे. हे आपण बघितलं तर लक्षात येईल. हा गा रडिल्या काही परमेश्वर होईल, येणे खडकेसी कपाळ घ्या पा, जरी होय तो जाया, परी होय दयाची परी होईल की. आचार्यांना निमित्त करून देव सांगतात की अहो रडल्याने काही देव होणार आहे का? कारण परमेश्वर निरूपण करत असताना हा जीवाला परमेश्वर प्राप्त होऊ शकत नाही आणि जीव कोणताही परमेश्वर प्राप्त करू शकत नाही असं निरूपण केल्यानंतर आचार्यांना दुःख झालं, रडायला लागले आणि देव म्हणतात हा जीव निर्दोषच नाही, कशाने कशात अडकलेला आहे तो, त्यामुळं तो परमेश्वराला प्राप्त करू शकत नाही, पण ह्या अयोग्य जीवाला मीच योग्य करतो आणि प्राप्तीला नेतो. तुम्ही रडताय म्हणजे रडल्याने काय देव होईल? किंवा तुम्ही जर कपाळ दगडावर आपटलं तर ते काही परमेश्वर प्राप्त करून देणार आहे का? उलट कपाळ मोक्ष म्हणजे कपाळ फुटेल, परंतु परमेश्वर प्राप्त होणार नाही. मग परमेश्वर प्राप्त होणार कशाने? तर ज्या परीनं परमेश्वराने सांगितलं, ज्या आचाराने, ज्या तत्त्वज्ञानाने, ज्या विचाराने किंवा ज्या त्यागाने परमेश्वर प्राप्त होणार आहे, हे परमेश्वराने जे वचनं सांगितलेले त्या वचनाच्या आपल्या हृदयामध्ये, आपल्या आचरणामध्ये, आपल्या जीवनामध्ये उतरवलं तर परमेश्वर प्राप्त होणार आहे. त्याच्यामुळं आपण बाकीच्या आता गोष्टी करतोय बघा, स्थानं करतोय, क्रिया करतोय, विडे वाहतोय, फुलहार देवाला अर्पण करतोय, हे सारं तुम्ही सातत्यपूर्ण जरी करत राहिले, देवपूजा करत असताना सुद्धा आपण तोच भाव ठेवतोय, परंतु हे सातत्यपूर्ण केलं तरी परमेश्वर प्राप्त होणार नाही. यातून फक्त आपल्याला एक संस्कार लागेल, एक योग्यता प्राप्त होईल, परंतु परमेश्वर प्राप्तीसाठी आपल्याला आचाराचाच विचार करावा लागेल. एक विधिष्ट अनुष्ठान, एक भावानुष्ठान, हे विधी भावातीत अनुष्ठान, हे विधीच्या आणि भावाच्या पलीकडचं अनुष्ठान म्हणजे आचाराशी निगडीत आहे, त्यागाशी निगडीत आहे. आणि म्हणून परमेश्वर म्हणतात ज्या परीनं मी होईल, हे जे मी सांगितलेलं आहे तेच तुम्हाला करावं लागेल. बाकीच्या साऱ्या गोष्टी उपयोगी पडणाऱ्या नाही आहे, केली क्रिया वाया जाणार नाही, परंतु ती क्रिया परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने फक्त एक पुरवणी म्हणून राहणार आहे. परमेश्वर प्राप्तीसाठी जे परमेश्वराने सांगितले तेच करावं लागेल. म्हणून आचार्यांना निमित्त करून देवाने आपल्याला खूप मोठं तत्त्वज्ञान सांगितलं आहे, खूप तत्त्व मोठं सांगितलेलं आहे, ते आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आपण जे करतो त्यातून खरंच आपल्याला परमेश्वर प्राप्त होणार आहे का? आणि आपल्याला खरंच आपल्या भक्तीतून परमेश्वर प्राप्ती करायची आहे का? आपल्या भक्तीचे उद्देश काय नेमका?
या आपल्या मनाला आपण प्रश्न विचारा एकदा आणि क्लिअर करा, स्पष्ट करा. त्यातून जे मिळवायचं आहे ते प्राप्त नक्कीच होणार आहे. परंतु पहिलं क्लिअर झालं पाहिजे, स्पष्टता आली पाहिजे की आपलं भक्ती कशासाठी, आपल्याला परमेश्वराने बोध कशासाठी दिलेला आहे, आपण धार्मिकता जी करतोय ती शास्त्राच्या अनुषंगाने योग्य की अयोग्य, आणि ती योग्य असेल तर त्यातून परमेश्वर प्राप्त होण्या इतपत ती आपली जी धार्मिकता आहे ती पूरक आहे का, पुरेल का, याचं विचार चिंतन केलं पाहिजे. परंतु याचा काही विचार न करता फक्त आपण करायची म्हणून करतो धार्मिकता, त्याला काही अर्थ नाही आहे. आणि म्हणून परमेश्वराने हेही वरी होईल पुरा जीवाशी परी येथून म्हणले ते न होय. द्वादशांना निमित्त करून देव स्पष्ट सांगतात की एक तर तुम्ही अनुसारा म्हणे माझ्याने होणार नाही, म्हणे लग्न करा, म्हणे लग्नही होणार नाही, म्हणे मग इथून जा, तो म्हणे हे होईल. मग देव म्हणतात तू अनुसरणही होत नाही, लग्नही करत नाही आणि मात्र सन्निधानातून जातो. परमेश्वर म्हणतात हे होईल पुरा जीवाशी येथून म्हणले ते न होय. हे असं कराल तुम्ही, परंतु मी जे सांगितलं ते तुमच्याच्याने होणार नाही म्हणे. एवढं सोपं नाही आहे. परंतु परमेश्वराने आपल्याला जे सांगितलं आहे, जे आपल्याकडून होऊ शकतं, होईल असंच तत्त्वज्ञान आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने आपण विचार करून खूप मोठं अवघड तत्त्वज्ञान नाही आपल्या जीवनामध्ये ते उतरवलं पाहिजे. आचाराच्या अनुषंगाने सातत्यपूर्ण त्यावरती चाललं पाहिजे, तरच परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपल्याला ते करता येईल. आणि प्रयत्न करी दैवाचे साह्य, जर प्रयत्न केलं तर परमेश्वर साह्य होणारच आहे. पण प्रयत्न करणं, त्याच्यासाठी एक पाऊल टाकणं, आपल्या डोक्यात विचारात तो विचार आणणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून परमेश्वर म्हणतात तुमच्याच्याने तुम्ही जे बी कराल ते होईल, परंतु मी जे सांगितले ते होईलच याची काही गॅरंटी नाही. पण ते करण्याचा जर प्रयत्न केला तरच परमेश्वर प्रसन्न होतात आणि आपली जी भक्ती आहे ती अर्थपूर्ण आणि शेवटास जाऊ शकते. अन्यथा बोध अनेक सृष्टीमध्ये आपल्याला परमेश्वराने दिलेला आहे. अनेक सृष्टीमध्ये आपण परमेश्वराची भक्ती करतो आहे, परंतु अनंत सृष्ट्या, अनंत देह, अनंत जन्म आपण वाया गेले हे फक्त आणि फक्त न समजून घेतल्यामुळं, परमेश्वराने सांगितलेली परी लक्षात न आल्यामुळं. आणि म्हणून आता नाही तर कधीच नाही अशी संधीचा विचार करून आता आपण समजून घेणं आणि त्यावरती चालणं हे आपण कर्तव्य आहे. सादेव जीव ऐशी अधोमुख असती, परमेश्वर ऐशी वरुणी पडोती पाहत असती. एखादा ऐकू ऐशी वरुती वास पाहिल तर ऐसाची काडी जेल. जीव अधोमुख आहे, अनादि अविद्यायुक्त परमेश्वर असलेला मतित्रय आहे. नीच म्हणजे खालचा विचार करतो, खालचं चिंतन करतो आणि खालचीच कृती करतो. म्हणजे नीच कृती, नीच विचार आणि नीच आचार ह्या बाजूने आपले असल्यामुळं तो खालीच बघतोय, पण वर पाहत असते, म्हणजे वर पडून पाहते. म्हणजे परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने जर त्याचा थोडाही जरी त्यांनी प्रयत्न केला आणि परमेश्वर मला व्हावा, मी देवाचा देव माझा, अशा भावनेने जर विचार केला, प्रयत्न केला, तर परमेश्वर म्हणतात त्याला असंच काढील, समजूनसुद्धा देणार नाही. जसं बाईसा पंचवटीमध्ये नाशिकमध्ये देव नदीतून एका कडेतून दुसऱ्या कडेला आपोआप गेले सामर्थ्याने, परंतु बाईसा पाण्यात घुसल्यानंतर इथपर्यंत पाणी आलं आणि नाकातोंडात पाणी जायला लागल्यानंतर बाईसा घाबरल्या आणि आर्ततेने त्यांनी आवाज दिला. देवाने फक्त उपरणं टाकलं. सारंग पंडिताच्या बाबतीतसुद्धा असं झालेलं आहे, बाईसांच्या बाबतीतसुद्धा झालेलं आहे. त्याचा स्पर्श झाला की नाही झाला, यल्लाईसाच्या बाबतीतसुद्धा झालं आहे. देववरती आणि यल्लाईसा खाली त्या स्थूल असल्यामुळे त्यांना येता येत नाही. तिनं वासना केली की मला वरती जाता आलं तर किती चांगलं होईल. देवाने हात दिला, स्पर्श होता न होता लगेच वरती. त्यांना आश्चर्य वाटतं. आणि मग परमेश्वर इथं सांगतात की तुम्ही वरती येण्याची अपेक्षा नुसती जरी केली, वासना जरी नुसती केली आणि त्या वासनेतून वरती जरी पाहिलं का मला देव हवा अशी भावना जरी निर्माण केली, तरी मी तुम्हाला असंच काढील. समजणारसुद्धा नाही, कळणारसुद्धा नाही. या दुःख रूप ज्या संसारातून तुम्हाला काढण्यासाठी तुमची वासना अत्यंत गरजेची आहे. परमेश्वराचा प्रयत्न अखंड चालू असतो. परमेश्वर या जीवाच्या हितासाठी, जीवाच्या भल्यासाठी आणि जीवाचं उद्धार करण्यासाठीच व्यसन घेऊन अवतरलेले असल्यामुळं येनकेन प्रकारे परमेश्वराला आपल्याला प्राप्तीला न्यायचं आहे. फक्त थोडासा आपल्याला प्रयत्न महत्त्वाचा आहे. आणि म्हणून आश्चर्यजनक देव म्हणतात तुम्ही थोडंसं जरी वरती पाहिलं तर लगेच मी तुम्हाला वरचेवर काढील, समजूनसुद्धा देणार नाही. हा गा येत शरण आले काही मरण असे. शशिक रक्षण आपल्याला ही लीळा सर्वांनाच माहीत आहे. परमेश्वराने सर्वात पहिलं जे वचन सांगितलं ते हे वचन आहे. सालबर्डीला परमेश्वर 12 वर्ष गेलेले आहे आणि त्याच वेळेस एक सश्याच्या पाठीमागं शिकारी लागलेले आहे, कुत्रे लागलेले आहे आणि तो घाबरून
परमेश्वराच्या मांडीच्या खाली श्रीचरणाच्या खाली लपतो आणि मग देव त्यांना निरूपण करतात त्या फाशीपारद्यांना की या सशाने तुमचं काय वाईट केलं आहे. जंगलात राहतो, जंगलाचं पाणी पितो, पानं खातो, तो कधी हिंसा करत नाही, कोणाला काही त्रास देत नाही, तुम्ही त्याचं का करता. हिंसा पाप, पापात नरक. आणि मग देव म्हणतात येतं शरण आल्या काही मरण असे. ते म्हणतात देवाने राखलं म्हणे. हो राखलं. आणि मग त्यांनी त्यांचं हिंस्रत्व सोडून दिलं आणि इथून पुढे हिंसा न करण्याचं वचन देऊन ते निघून गेले. म्हणजे देवाने त्यांना तत्त्वज्ञान सांगितलं प्रसंगानुरूप जे जेवढं गरजेचं आहे त्या पद्धतीनं, आणि त्यांनीसुद्धा ते समजून घेतलं जीवाच्या हितासाठी परमेश्वराची तळमळ ही सतत चालू आहे. आणि यातून खूप मोठं तत्त्वज्ञानी अतिव्यापक आहे. येतं शरण आल्या काही मरण असे. ज्या अर्थी आपण अनन्यभावी परमेश्वराला शरण गेलेलो आहे त्या अर्थी आपण मरण नाही. मरण कोणत्या अर्थाने? जन्ममृत्यूच्या अर्थाने. मेलो तर जन्माला येऊ, परत जन्माला येऊन कर्म करू, परत भोगायला जाऊ, परत मरतो, जन्ममृत्यू चालूच राहणार आहे. पण जर परमेश्वराला अनन्यभावी जर शरण गेलो, परमेश्वराची भक्ती जर आपण केली आणि त्या परमेश्वराने सांगितलेले तत्त्वज्ञान आपण जर सांभाळलं तर परत मात्र जन्ममृत्यूच्या या फेऱ्यात आपण परमेश्वर आपल्याला जाऊ देणार नाही. श्रीकृष्ण महाराजांनी सुद्धा अर्जुन देवाला हेच सांगितलं की अनन्यभावी जर शरण आलं तर निसंशय मी तुला मोक्षाला घेऊन जाईल. तसंच स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलं की तू अनन्यभावी जर मला शरण आला तर निसंशय तुला मी जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर काढेल आणि परत मृत्यूला आणि जन्माला जाऊ देणार नाही. हा जन्ममृत्यूचा राट घडियाचा दृष्टांताच्या अनुषंगाने परमेश्वराने आपल्याला सांगितलं आहे. तर पुन्हा जन्म पुन्हा मरणं हे जाऊ देणार नाही. आणि म्हणून फक्त आपल्याला परमेश्वराला शरण जायचं. परंतु ते अनन्यभावी असलं पाहिजे, ज्ञानवाचक असलं पाहिजे आणि परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने असलं पाहिजे. हे इतकी सोपी सरळ अपेक्षा परमेश्वराने या जीवाकडून केलेली आहे. तर तेही आपल्याच्याने होत नाही. आपण परमेश्वराची भक्ती करत असताना अनेक कर्मकांडाचा आधार, अनेक अंधश्रद्धेचा आधार, अन्यथा ज्ञानाचा आधार आणि अज्ञानातून भक्ती ही आपण करत असतो. पण अनन्यभावी शरण म्हणजे फक्त आणि फक्त परमेश्वराव्यतिरिक्त काहीच नाही. ही जर भावना निर्माण करून परमेश्वरला जर अनन्यभावी शरण गेलो, कोणी नाही, परमेश्वराव्यतिरिक्त कोणीच नाही आणि काहीच नाही, अशा भावनेने जर आपण शरण गेलो तर परमेश्वर म्हणतात तुम्हाला आम्ही जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मी संशय काढू, परत तुम्हाला तिथं जाऊ देणार नाही. बाई येतीच्या दर्शनाय चाडा येती तरी ऐसे येते नेनो कोणाची तारीफ. अत्यंत सुंदर आहे. डोमेग्रामची लीळा आहे. देव छिन्नस्थळीवरती सकाळी सकाळी पूजा अवसर झाल्यानंतर शांततेने बसलेले आहे आणि नदीच्या त्या बाजूला याच्या बाया देवगावचं तिथं गाव आहे, त्यातून पाण्यासाठी येतात आणि त्यातली एक बाई ती परमेश्वराकडे वेधल्या जाते. ती दररोज येते, देवाला पाहतच असते, पाणी भरून नेते. परंतु तिसऱ्या दिवशी ते पाणी टाकणं भरणं विसरून जाते, स्वतःला विसरून जाते. नदीला पाणी आलेलं आहे, पूर आलेला आहे आणि देवाच्या दर्शनाच्या अनुषंगाने, देवाला भेटण्याच्या अनुषंगाने डायरेक्ट पाण्यात जाते. सारे दोन्ही बाजूनी दुथडी भरून चाललेल्या नदीच्या कडेला लोक असतात आणि घाबरतात, ओरडायला लागतात की बाई पाण्यात घुसली, आता ती वाहून जाईल, ती मरेल, असं तसं. परंतु ती डिस्टर्ब झालेली नाही आहे. परमेश्वर तिला दिसतोय. इतकी वेदल्या गेलेली आहे का तिला स्वतःचं काही भान नाही राहिलेलं आणि त्या पाण्यावरती आपोआप ती चालत चालत परमेश्वरापर्यंत येते. तोपर्यंत तिच्या घरच्यांना लोकांनी सांगितलेलं असतं. लोक बी देवाकडे येतात आणि देवाचं त्यांनी दर्शन घेतलं आणि मग देव म्हणतात आता यांना घेऊन जा. म्हणे आली तशी जाणार नाही का? नाही म्हणे, ती माझ्याकडे येते होती म्हणून तशी आली, आता तुम्हाला तिला सांभाळून घेऊन लागेल. देव म्हणतात बाईसांना का जर आमच्या दर्शनाच्या चाडा उद्देशाने जर कोणी जीव आमच्याकडे येत असेल तर कोणती देवता, कोणतं सामर्थ्य आणि कोणती शक्ती त्याला मदत करेल, सहाय्य करेल आणि तरुण आणील सांगू सुद्धा नाही शकत. काही सांगायची सुद्धा गरज नाही. मला तिथपर्यंत कोणाला आदेश द्यायची गरज नाही म्हटले. कारण 81 कोटी 1.25 देवतेची ही शक्ती परमेश्वराच्याच सेवेसाठी आहे, आपल्या या सृष्टी चालवण्याची एक सिस्टमचा भाग आहे. त्याच्यामुळं परमेश्वराकडे जे जाणार आहे, चालणार आहे, त्यांना सहाय्यच होतं आहे. पण आपण त्या नियमात असलो पाहिजे. आवडीपूर्वक परमेश्वराची धार्मिकता आपण करणारे असलो पाहिजे. अन्यथा देवतेची भक्ती आपण करत नसले तरी देवतेविषयी आपल्या मनात अनेक गैरसमज आहे, भीती आहे, विघ्नाच्या अनुषंगाने आहे. परंतु नियम जर पाळले तर त्यांची भीती काही बाळगण्याची गरज नाही. आपण आपला देव धर्म आपण सक्षमपणे जर करत असेल तर त्यांचा फायदाच आपल्याला होतो, सहाय्यच होतं आपला. पण आपल्या नियमावरती आपण असलो पाहिजे, आपल्या धर्मावरती असलो पाहिजे. अर्थात ते परमेश्वर वाडीवाडी घेऊ शकते. जो अर्थवंत आहे, ज्याला परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने त्याची भावना आहे, परमेश्वरच व्हावा, तोची भेटावं ही इच्छा आहे
त्याला परमेश्वर वाडोवेळी जाऊन फिरतात. जसं पूजनीय भांडारेकरांकडे देव स्वतः गेले, बाईसांकडे देव स्वतः गेले, घरा जाऊन संबंध तिथला भिक्षेला गेले पूजनीय भांडारेकर, अर्थता निर्माण झाली. बाईसांचा बी प्रेमाची चाल किंवा प्रेमाचा जो वेळ होती ती आली. अनेक ठिकाणी जर आपण बघितलं तर परमेश्वर स्वतः गेलेले आहे. आचार्यांना परमेश्वराने जरी आणलं असेल तर परमेश्वराने त्यांना स्थिती देऊन आणलेलं आहे, त्या नामाचा वेद देऊन आणलेला आहे. पूजनीय माईंभटांसाठी देव डोमेग्रामला बसलेले आहे. गणपत आपयांच्या माध्यमातून परमेश्वराने त्यांना अप्रत्याशित निरोप पाठवून त्यांना बोलवलेलं आहे. म्हणजे परमेश्वराचं हे जे कार्य अखंड चालू आहे त्या भक्तांसाठी चालू होतं, आज आपल्यासाठी चालू आहे. आपल्यासाठी परमेश्वराने कितीतरी वेळा प्रयत्न केला, पण आपण अज्ञान, आपल्याला कालचं काय खाल्लं हे माहीत नाही, तेव्हा मागचं काय परमेश्वराचं प्रयत्न जो आहे आपल्यासाठी किंवा परमेश्वराचं साह्य आपल्यासाठी काय कळणार आहे. पण आपण भूतकाळात जर नजर मारली, थोडासा लक्ष दिलं तर नक्कीच अनेक संकटातून आपण या धर्मावरून जाऊ शकत होतो, जीवनातून जाऊ शकत होतो. असे प्रसंग आपल्याला आठवतील. म्हणून परमेश्वराचे साह्य हे सतत आपल्याला होत असतं. आणि ती अर्थता जर निर्माण आपली केली तर परमेश्वर स्वतः वाडोवाडी फिरतात, अधिकारी जीवाला निमित्त करून त्याला वेदाला, बोधाला, अनुसरणाला, प्राप्तीला परमेश्वर घेऊन जात असतात. म्हणून हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. फक्त आपल्याला अर्थता पाहिजे, आणि ही अर्थता ज्ञानाशिवाय होऊ शकत नाही. परमेश्वराचं ज्ञान असेल, परमेश्वराची प्राप्तीच्या अनुषंगाने भावना असेल तरी ती अर्थता निर्माण. अर्थात वाडोवाडी घेऊस येते तर आपल्यालासुद्धा परमेश्वर शोधत येतील. परंतु अर्थता निर्माण करा, तळमळ तर निर्माण करा. आपल्याला तळमळीत जन्मात ते धाडी, तर आपल्याला जन्म आपण घालतोय परंतु तळमळ नाही, अर्थता नाही. आणि अर्थाप्रती बोलावे तर परमेश्वर आपल्याला अर्थता असेल तर कोणाला तरी निमित्त करून परमेश्वर आपल्याला हे सर्व काही सांगतील. कोणाला तरी निमित्त करून उद्धरतील, कोणाला तरी निमित्त करून क्रियेला प्राप्त करतील. परंतु आपण आपल्याकडे करत असतो. आपली अर्थता करा, परमेश्वर आपाप आपल्याकडून काय करून घेतील हे आपल्याला कळणार नाही. ते सामर्थ्याचं कार्य आहे. म्हणून अर्थता ही अत्यंत महत्त्वाची आहे. पोरा जीवा इथून म्हटले ते न होय मग मरणा शरण जाय. म्हणजे काही उपासनी ज्या बाया आहे त्या रुद्रपूरला जायच्या आणि गोविंदप्रभू बाबांचा अवतार कार्य असताना स्वतःची पूजा वगैरे करून घ्यायच्या. ते जेव्हा देवाला कळालं, देवाने स्वतः त्यांना निरोप पाठवला का तिथं गोविंदप्रभू बाबा राज्य करतात, तुम्ही असं करू नका. परंतु त्यांनी ऐकलं नाही आणि नंतर त्या अशा अनिष्टाला पडल्या का स्वतः जाऊन त्यांनी विहिरीत उडी घेऊन आत्मघात केला. मग परमेश्वर म्हणतात आम्ही जे सांगतोय ते ऐकायचं नाही, येथून जे ते न होवे, मी तुम्हाला सांगतोय येथून म्हटले ते न होवे, मी तुम्हाला सांगूनही बी तुम्ही ते करत नाही आहे आणि मग मरणात शरण जाय. मग अशा मरणाला जातात का त्यातून तुम्हाला कितीतरी जन्ममृत्यू दुःख प्राप्त होतं. म्हणजे देवाने सांगितलं आहे, निरोप दिला आहे, तरी ती बाई ऐकत नाही आणि नंतर ती आत्मघाताला गेली. म्हटल्यानंतर जडत्वाच्या नरकाला गेली, कितीतरी मोठं दुःख तिला प्राप्त झालं. तर परमेश्वरसुद्धा आपल्याला प्रत्येक छोट्या छोट्या तत्त्वज्ञानातून, आचारविचारातून, काही प्रसंगानुरूप काही प्रसंगाने उभा करून आपल्याला तत्त्वज्ञान सांगतात. परंतु ते आपण सावध होऊन ते समजून घेतलं पाहिजे. ते आपल्या हिताचं आहे, आपल्या फायद्याचं आहे, हे आपण लक्षात घेतलं तरच आपल्याला पुढं जाता येईल. अन्यथा हे आपल्याला लक्षात येणार नाही. बाई पुरे एका कारणे 7-5 सासुरवास साईजे, मा विश्वाचा पती परमेश्वर तेनेशी धरणे मांडिले असे तरी जगात सासुरवास सावा की. परमेश्वर किती सुंदर असं तत्त्वज्ञान सांगतात की एखादी लहान मुलगी असते, त्या लहान मुलीला आपल्या घरामध्ये आपण किती लाडाकोडाने लहानसं मोठं करत असतो आणि तिला शिकवतो, तिचे लाड कोड कौतुक जे बी तिची इच्छा आहे, स्वप्न आहे पूर्ण करतो, तिच्यासाठी कष्ट करतो. पण विशिष्ट वेळ आली का तिचं लग्न लावून द्यावं लागतं आपल्याला. आणि मग ती लग्न झाल्यानंतर तिचंही आपल्यावरती प्रेम असतं, पण तरी आई वडील भाऊ बहिणी काका मामा सर्वांना सोडून ती जाते फक्त एका नवऱ्यासाठी. आणि तिथं गेल्यानंतर एका नवऱ्यासाठी सासू सासरे दीर ननंद भाऊजाई जे बी आहे त्यांचा जाच पण घेते. मग परमेश्वर काय म्हणतात, पुरे एका कारणे 7-5 सासुरवास, म्हणजे एका नवऱ्याच्यासाठी 7-5 सासुरवासही बी सहन करतात आणि 7-5 सोडतात. तर मी विश्वाचा पती आहे, मी तुमचा नित्यपती आहे. तुम्हाला सर्व जगाला सोडावं लागेल आणि सर्व जगाचा त्रास सहन करावा लागेल. आपल्याला तर थोडाही त्रास नाही आहे आणि सोडायचंही काम नाही आहे. नॅचरल ते झालं पाहिजे, नैसर्गिकरित्या झालं पाहिजे. तर तरीही आपल्याच्याने ते होत नाही. मग परमेश्वराने स्पष्ट सांगितलं, तो परमेश्वर जो आहे
तो विश्वाचा पती आहे आणि त्या धरणे मांडिले असे म्हणजे परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने जर आपण भक्ती करतोय, बोध दिला आहे आणि ती धार्मिकता करतोय, तर जगाचा सासुरवास आणण्याची आणि जगाला सोडण्याची बी आपली तयारी असली पाहिजे. जगाला सोडणं म्हणजे देवतेला सोडणं, प्रपंचाला सोडणं, आपलं जीवत्व जे आहे, अज्ञान जे आहे, अन्यथा ज्ञान आहे, त्याला सोडणे, साऱ्याला सोडायचं आहे आणि फक्त परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने या साऱ्या गोष्टी करायच्या आहे. सोडायचं आहे आणि जाच पण घ्यायचं आहे. मग जाच काय, धार्मिकता करत असताना जे अज्ञानी लोक आहे, अन्य लोक आहे, ते बघतात, बोलतात, मग आपल्याला चुकीचं वाटतं, त्या अनुषंगाने आपल्याला ते सहन करणं आहे. कारण अज्ञानी जे नाही ते बोलणारच आहे. त्याच्यामुळं सहन करणं काय आणि सोडणं काय जर कळालं तर मग परमेश्वर प्राप्तीचं जे आपला रस्ता आहे तो अत्यंत सोपा होऊन जातो. ह्या ज्या गोष्टी आहे सूत्र खूप आहे आणि त्या अनुषंगाने थोडंसं स्पीडली आपण घेण्याचा का प्रयत्न करतो, का कमीत कमी याच्यात आपल्याला ते जास्तीत जास्त सर्वच सूत्रांवरती जर नजर मारायची आहे तर सुंदर अशी वचनं आहे, सुंदर असे तत्व आहे, सुंदर असं लीळा आहे. त्या लीळेतून जर आपण आपलं जीवनाचं मर्म जर समजून घेतलं आणि परमेश्वर प्राप्तीचं जे गूढ आहे ते आपल्या लक्षात आलं, ते रहस्य जर लक्षात आलं तर परमेश्वर प्राप्ती आपल्यासाठी खूप अवघड विषय राहणार नाही, एक भीतीदायक विषय राहणार नाही. तो आनंददायी प्रवास आपला सुंदरपणे आपण करू शकतो. बाई प्राण्याचे दोष येत न सांगिजे ती, एरू येथुनी नेणी जे ऐसे काही असे तरी का न म्हणिजे, करी ती ना तरी येतीच्या दर्शनाय न येते. एक बाई आहे, तिची मुली परमेश्वराच्या दर्शनाला आलेली आहे आणि त्याच वेळेस साधाईसा रिंगणीचे फुलं घेऊन येते. तिचा भाव अत्यंत मोठा आहे आणि देवाचे पूजन करते. परमेश्वर म्हणतात, काय साधा तुम्ही काय सुवर्णपुष्पाने पूजत आहात. तर ती मुलगी आता अल्लड आहे, अज्ञान आहे, ती म्हणते की हे तर रिंगणीचे फुलं आहे, सुवर्णाचे थोडी आहे. आणि मग परमेश्वर म्हणतात तिचा भाव सुवर्णाचा आहे. परमेश्वराने तो भाव ओळखला आहे. वस्तूला काही महत्त्व नसतं, आपण किती व्हिडिओ वाहतो, किती क्रिया करतो, आणखीन काय काय करतो, या वस्तू रूपाला काही महत्त्व नसतं. भौतिक जग आहे, पण त्याच्या पाठीमागची जो हेतू आहे, भाव आहे, परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने ते परमेश्वर स्वीकारत असतात. आणि मग ती बाई तिच्या मुलीच्या घराने देवाला करायला लागते की देवा ही अशीच आहे, ती तशीच आहे. परमेश्वर आता अहो तुम्ही काच सांगताय, आम्ही जाणत नाही किंवा आम्ही ओळखत नाही असं काही आहे का म्हटले. आणि हे सांगून उपयोग काय म्हटले, एरू येथून नेणे जे असे काही असे करीते ना ते येथीच्या दर्शना येते. आणि जर तुम्ही असं सांगत असाल तर तुम्ही दर्शनाला तरी कसे याल, ती बी कशी येईल. त्याच्यामुळं ती काही सांगू नका. परमेश्वराकडं आपण काही सांगणं जीवाविषयी कोणाविषयी तरी, तर हे आपलं किती मोठं अज्ञान आहे. कारण परमेश्वर काय जाणत नाही आणि प्रत्येकाच्या विषयी परमेश्वर जाणतात. कोण काय कसा मायेच्या तमातून निघाल्यापासून आत्तापर्यंतचा सर्व प्रवास नजर टाकतात परमेश्वराच्या समोर सर्व चित्र येतं. परंतु आपण तरीही त्याचे दोष देवाला सांगण्याची प्रवृत्तीसुद्धा आपल्यामध्ये आहे आणि परमेश्वर काही जाणत नाही असं नाही. बरं, आपण आपल्या बाबतीत जरी घेतलं तर परमेश्वराला आपले दोष माहीत नाही असं थोडीच आहे. आपले दोष सर्व परमेश्वराला माहीत आहे आणि मग त्याच्यापासून काय लपवायचं. आणि प्रत्येक गोष्ट करत असतात परमेश्वर सर्व साक्षी आहे, अतिव्यापक, पूर्ण व्यापक आहे परमेश्वर. व्यापक रूपाने जर बघितलं तर आपल्या पाठीच असल्यामुळे जे आपण कर्म केलं, मग योग्य असेल अयोग्य असेल, संत असंत जे बी आहे, त्याला प्रत्येक गोष्ट परमेश्वराला माहीत आहे, साक्षी आहे. परमेश्वर ओळखतात. त्याच्यामुळं आपण त्याकडं कबुली द्यायला काय हरकत आहे. कारण सारंच माहिती म्हणून प्रायचित्ताच्या माध्यमातून आपण जे केलं ते देवाकडं कबुली दिली पाहिजे. परमेश्वराचं सर्व ज्ञातच आहे, पण आपण काय काय कबुली देतो, आपली नियत कशी आहे, काय लपवण्याचा आपण प्रयत्न करतोय, कशाला आपण घाबरतोय, हे परमेश्वराला बघायचं आहे. म्हणून परमेश्वरापुढं मात्र कोणत्याही गोष्टीची लपवाछपी आपली नसली पाहिजे. परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वज्ञान जसं पारदर्शक स्पष्ट आहे तसं आपलं जीवनसुद्धा पारदर्शक आणि स्पष्ट परमेश्वराकडं तरी, परमेश्वराच्या समोर तरी, या धर्मात तरी, धार्मिकतेत तरी असायला पाहिजे. तरच परमेश्वर प्राप्त होईल. अन्यथा लपवाछपी तर अनंत जन्मात अनंत सृष्टी तर आपली झालेलीच आहे. बाई प्राणी याचे चैतन्य पळून आला असे आता येथून याची मुकणं पाहिजे. बघा, परमेश्वर कशाने भेटणार नाही आणि कशाने भेटणार हे स्पष्ट सांगितले. कोणाचं तरी जर मन पोळलं तर परमेश्वर म्हणतात आता मी याचं मुख पण पाहणार नाही. हे जे पद्मनाभी आहे ते असेच नदीवरती गेलेले आहे आणि एक अन्य देवतेचा, अन्य साधूचा एक शिष्य तिथं आलेला आहे
तर म्हणे तुमच्या गुरुचं नाव काय? म्हणे अनुभवदेव. तर देव ते पद्मनाभी ते कोडी करतात शब्दाशी, म्हणे अनु इतकाही त्यांना अनुभव नाही का? आणि मग त्याचं मन पोळलं. त्यांनी त्याच्या गुरुला जाऊन सांगितलं. आता देव सर्वज्ञ, देवाला सर्व माहिती आहे. तो तिकडून येत असताना देव बाईसांना म्हणता दरवाजा लावा, हा चैतन्य पळवून आला असे म्हणे, याचं आता तोंड पण पाहायचं नाही. बघा किती सुंदर तत्त्वज्ञान आहे आणि त्यातून आपल्याला परमेश्वरांनी काय सांगितलेलं आहे. प्रसंग कसा आहे, ते पद्मनाभी देव लहान होते, ते रडायला लागले. मग बाईसांनाच त्यांची दया आली. म्हणे देवा काय झालं, जे असेल ते शिक्षा करा, परंतु आता नेमकं काय हे समजून घ्या. म्हणे त्याला त्या साधूकडे पाठवा, स्वतःच्या अंगाला चिखल माती लावा, शेण लावा, त्याच्याकडे माफी मागायला लावा. आणि मग त्यांनी माफ केलं आणि ते म्हटले आमचा म्हणून स्वीकारा, तरच आम्ही स्वीकारू म्हणे याला. म्हणजे तो तिथं गेल्यानंतर ते जे शिष्य आहे त्यांना सांगतच होते, तेवढ्यात हा गेला आणि ते सांगितलं का हाच होता का, यांनी असा तुमच्यासाठी शब्द वापरला. परंतु जेव्हा ती अवस्थेत ते आले माफी मागण्याच्या उद्देशाने, त्यांचा सर्व राग जो आहे ती तीव्रता पूर्ण निघून गेली. देवाविषयी त्यांची जी आत्मीयता होती, प्रेम होतं किंवा मान्यता होती, ती अधिक वाढली, आदर अधिक वाढला. आणि मग म्हटले बघा श्री चांगदेवराव यांना कोणत्याही प्रकारचा अभिमान नाही, म्हटले निराभिमान वस्तू म्हणे. आता परमेश्वर निराभिमानच आहे. तर मग ते म्हणतात की बाबा असं आलो, आमच्याकडून चुकी झाली आणि तुम्ही जर आता माफ करून आमचं म्हणून देवाला तुम्ही विनंती केली, निरोप पाठवला, तरच ते स्वीकारतील. आणि मग त्यांनी तसं केलं, देवाने स्वीकारलं. म्हणजे आपण बोलता बोलता किती जणांचे मन दुखवतो, पोळतो, कोणाला त्रास देतो, ही सर्वात मोठी हिंसा सांगितलेली. आणि ह्या हिंसेमुळं परमेश्वर आपलं तोंडसुद्धा पाहत नाही. आणि ते मात्र करायला आपण कंजूशीच करत नाही, अन्य वार्ता करतो, अन्य चर्चा करत असताना कोणाविषयी काही बोलतो, स्टेटमेंट देतो, आपल्याला त्याच्याविषयी काही माहीत नसतं, ग्रह करतो आणि बदनामीकारक कितीतरी गोष्टी आपण करत राहतो. क्षणोक्षणी पावले आपण हे करतो. याच्याविषयी आपल्याला सतत पोळ असली पाहिजे, दुःख असलं पाहिजे. यातून आपलं काठिण्य निर्माण होऊन धर्मावरून परमेश्वराच्या या धार्मिकतेतून आपण बाहेर जाऊ शकतो. आणि म्हणून परमेश्वराने एक सुंदर असं एकच तत्व, एकच वचन जरी तुम्ही पाळलं तरी परमेश्वराची प्राप्ती जाऊ शकते. कोणाचंही मन पळवायचं नाही, कोणाविषयी स्टेटमेंट ओठांतरा निघाल ते देशांतराच आहे. कोणाविषयी चुकीचं स्टेटमेंट नाही, योग्य अयोग्य काहीच स्टेटमेंट नाही द्यायचं. अशा वेळेस मग दोन्ही ओटाला टाळे घातले पाहिजे. परंतु आपले तिथं मात्र मोकळेपण असतं, कोणाविषयी काही बोलतो, आपल्याला काही घेणं देणं नसतं, आपला संबंध नसतो, कोणाच्या वैयक्तिक जीवनाविषयी असतं, कोणाच्या वैयक्तिक क्रियेविषयी असतं, कोणत्याविषयी आपण बोलत असतो. आणि त्याला ते कळालं का आपोआपच त्याचं मन पोळतं, दुखतं. आणि ते दुखलेलं मन हे परमेश्वराला मात्र आपल्यापासून दूर नेत असतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग प्रत्येकाच्याच बाबतीत नुसते साधू संत किंवा नामधारक वासनिक असे नाही, अन्य लोकंसुद्धा कोणाविषयी आपण मन दुखवण्या इतपत बोललं नाही पाहिजे. त्याच्यासाठी परमेश्वर काय म्हणतात, शिरच्छेद करा परंतु त्याचं मन पोळू नका. म्हणजे ती एक वेळेस मारलं तर ठीक आहे, परंतु मन पोळलं तर तो परत डबल पोळत राहतो. आणि कायमचं जितका वेळ पोळेल तितकी वेळा आपण त्याची हिंसा केलेली असते. पण ते किती मोठं पाप आपण केलेलं राहतं हे आपल्या लक्षात. तुम्हा येथून म्हणजे ते करणे किंगा. आचार्याने देव सांगतात तुम्हाला आम्ही जे म्हटलं आहे ते तुम्हाला करायचं आहे, करणे किंगा. बाकीचं दुसरं काही करू नका. जे आम्ही सांगितलं तेच करा, तेच करावं लागणार आहे. ते केलं तरच मी भेटणार आहे. आपण मात्र परमेश्वराने काय सांगितले हेच आपल्याला माहीत नाही, त्याच्यामुळं काय करायचं हे लक्षात येत नाही. काय करायचं हे लक्षात नाही येत तरी आपण करत राहतो. मग आधार कशाचा, प्रमाण कशाचं? फक्त इकडचं तिकडचं पाहून प्रमाण घ्यायचं. खरं काय किती खोटं, योग्य अयोग्य हे पाहायचं नाही. दृष्टपर स्वार्थापोटी मात्र ते करत राहायचं. म्हणून परमेश्वर काय म्हणतात, तुम्हा येथूनही म्हटले ते करणे किंगा. जे मी तुम्हाला सांगितले तेच तुम्हाला करायचं आहे, तेच करावं लागणार आहे. तेच केलं तरच मी भेटणार आहे. अन्यथा असं कशाने मी तुम्हाला भेटू शकत नाही, तुम्हाला जाणू शकत नाही. हे लक्षात घ्या. देमती देवे करावे ते केले, पुरुष करावे ते ठेले. सुंदर असं तर परमेश्वर काय म्हणतात, आम्ही जे करायचं ते करून ठेवलेलं आहे. परमेश्वराने परमेश्वराची परमेश्वराची ड्युटी करतोय, सारं केलेलं आहे. सृष्टी निर्माण केली, स्वतः अवतार घेतला, वाडोवेडी फिरून तत्त्वज्ञान सांगितलं, आचार करून दाखवला, विचार सांगितला, अधिकारी जीवाला निमित्त करून तत्त्वज्ञान सांगितलं. सारं जे बी करायचं
जीवाच्या हिताच्या भल्याच्या अनुषंगाने ते परमेश्वर म्हणतात सर्व काही मी करून टाकलेलं आहे, आत्ता मात्र जी करायची वेळ आहे ती जीवाची आहे. मग आता आपली करायची वेळ आहे, परमेश्वर करून घेईल. मग आधी करत नाही, जोडलेलंच नाही, मग परमेश्वरानेच बुद्धी द्यावी, परमेश्वरानेच करावं, ही सारी अन्यथा ज्ञान आहे. परमेश्वर एका वचनात आपल्याला सांगतं, देमती देवे करावे ते केले, जे करायचं होतं देवाला मला ते सर्व करून ठेवलं आहे. कोणती गोष्ट विसरले नाही, कोणती गोष्ट सांगायचे राहिलेलं नाही. पुरुष करावे ते ठेले, म्हणजे आपण जे करायचं आहे ते आता आपलं राहिलेलं आहे. आता आपल्याला काय काय राहिलेलं आहे ते आपण बघितलं पाहिजे आणि ते करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, तरच ते आपल्याला परमेश्वर प्राप्ती होऊ शकते. अन्यथा ते एवढं सोपं नाही. भोज्या येत अनुसरी जे ना तरी ऐसे आदोपरीच्या रक्षा होईल का, मग अनंत काळ दुःख भोगीत अशी जेल. भोज्या परमेश्वर सांगतात की डोमेग्रामला नदीला पूर आलेला आहे, एक झाड आहे ते पाण्याखाली वर जातं आहे खाली येतं आहे, वर जातं आहे खाली येतं आहे. देव म्हणतात भोज्या येतं अनुसरी जे, तुम्ही अनुसरा, नाही तर ऐशी आदोपरीच्या रक्षा होईल. जे वृक्ष आहे जसं खाली जातं आहे वर येतं आहे, दुःखच दुःख आहे, तर असं व्हाल म्हटले तुम्ही अनंत काळ मग दुःख भोगीचं. असं अनंत काळ दुःख तुम्हाला आहे. एवढं सांगूनही दायंबा जे आहे भोज्या ते काही ऐकत नाही आणि परमेश्वर स्पष्ट सांगतात, दाखवतात प्रॅक्टिकली, तरी आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला परमेश्वराने अप्रत्यक्षित त्या भोज्याला नाही सांगितलेले, ते आपल्याला सांगितलेलं आहे. आपल्याला सांगितलेलं असल्यामुळे ते आपण समजून घेतलं पाहिजे की नेमकं हे आपल्यासाठी काय केलेलं आहे. का तुम्ही बघा, येतं अनुसरले नाही तर जे आज दुःख आहे त्याचे कितीतरी पट उद्या आपण दुःखात पडणार आहे. ते दुःख आजच्यापेक्षा खूप मोठं आहे. अनंत जन्म अनंत सृष्ट्या आपण अशात गेलेल्या आहे दुःखामध्ये. जलद्रूप नरक आहे, स्थावर नरक आहे, 13 भेदी नरक आहे. कळत न कळत आपल्याकडून कितीतरी हिंसा घडलेली आहे, कळत न कळत कितीतरी लोकांचे मन दुखवलेले आहे, कळत न कळत आपण कितीतरी दुःख जोडलेलं आहे. जर यदा कदाचित अनुसरलो नाही तर मात्र ते दुःख आपल्याला 100% प्राप्त होणार आणि ते दुःख आपल्याला भोगावं लागणार. मग येत अनुसरीचे परमेश्वर काय म्हणतात, येतीचे होईजे ते चुकीचे. मादायसा सांगतात, तुम्ही जर माझं झालं तर मात्र हे सारं दुःख चुकेल, मी चुकवेल. कोणत्या दुःखात तुम्हाला मी जाऊ देणार नाही. येतं शरण आली काही मरण असे परत जन्ममृत्यूच्या फेऱ्यात जाऊ देणार नाही. पण अनुसरण लोकांमध्ये इतकी भीती बसलेली आहे. अनुसरण म्हणजे खूप मोठा काहीतरी वेगळा विषय आणि खूप मोठं काहीतरी कार्य, असं काही नाही. नॅचरल परमेश्वराला अनन्यभावी शरण जाऊन जसं आहे तसं, जसं ठेवलं आहे तसं जगणं, राहणं आणि जीवन शेवटपर्यंत व्यथित करून परमेश्वराचं चिंतन करत राहणं, आपलं आत्मशुद्ध, आपलं आत्मविचार, आपला भाव शुद्ध करणं आणि परमेश्वराचं नामस्मरण करणं इतकं सोपं आणि सरळ धर्म आहे, सोपं आणि सरळ अनुसरण आहे. थोडक्यात रिटायरमेंट, सांसारिक कार्य बंद करणं, कर्म बंद करणं आणि आध्यात्मिक कर्म चालू करणं म्हणजे अनुसरण. ही जी गोष्ट आहे खूप अवघड विषय नाही. म्हणून परमेश्वराने सांगितलं एका शब्दात, अनुसरीचे, अनुसरल्याचा देव. अनुसरण हे परमेश्वराला अपेक्षित आहे जीवाकडून. ननुसरते प्रमादी बोलले त्या सृष्टीशून्य. ननुसरण हाच एक प्रमाद आहे. अनुसरण हे परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने टाकलेलं एक पाऊल आहे. त्यावरती टाकलं का परमेश्वरची जबाबदारी आणि प्राप्तीला घेऊन जाण्याची जबाबदारी. फक्त आपला प्रयत्न परमेश्वराने जे वारलेलं आहे ते न करणं, जे करायला लावलं आहे ते करणं, हा प्रयत्न आपला असला पाहिजे. बाई येथीचे होईजे ते चुकेती. बघा ते सूत्र आलं पुढं लगेच. देव म्हणतात येथीचे होईजे ते चुकेती. तुम्ही जर आमचे झालात तर नक्कीच हे सारे जे नरक आहे, जे दुःख आहे, आनंद काळाचे जे भोग आहे ते मात्र आम्ही चुकवणार. तुमचे चुकतील, तुम्हाला कोणत्याही प्रकारचं दुःख होणार नाही. म्हातारी तमाचा मोठा पण एकाची निकेची गतीच नाही. बाईसांच्या संदर्भात बाईसा प्रेमी भक्त, देवाचे व्यतिरिक्त काहीच नाही. उठणं, बसणं, बोलणं, वागणं, राहणं, सेवा. परंतु तमतम करायच्या जे बी इतर लोक आहे, तामस वृत्ती होती. परमेश्वर आता तमाचा मोठाळा आहे पण एकेची निके गतीच नाही. माझ्या विनं त्यांची काही गतीच नाही. माझ्याशिवाय त्यांचं जगणं नाही, बोलणं नाही, उठणं नाही, झोपणं नाही, काहीच नाही. फक्त आणि फक्त परमेश्वर. म्हणजे गौरवोद्गार परमेश्वराने बाईसांसंदर्भात काढलेला आहे. कारण बाईसांना कोणी आवडत नाही देवाव्यतिरिक्त. परंतु ज्यांना देव आवडायचा ते लोक बाईसांना आवडत होते. नुसते दृष्टपर फायद्यासाठी येणार
त्यांना बाई सतत शिव्या देत होते. मग पार पूजनीय माईम भटांना शिव्या दिल्या आणि चांगले चांगले पात्र जे बी होऊन गेले अनेकांना बाईसांनी शिव्या दिलेल्या आहे. आचार्यांना पण शिव्या दिलेल्या आहे. म्हटले माईम भट म्हटले देवावरती तुम्ही कशासाठी बसले इथं पहिल्याच भेटीत डोमेग्रामला. देव म्हणतात बाईसांना ही काय असे म्हणतात. लागली शिवे. आचार्य म्हणतात गोविंदप्रभू बाबा काय तुम्ही काय आणि दादूस काय आम्हाला सारखेच दिसतात. बाईसांनी ऐकलं लागले शिव्या द्यायला. ते विचार करत नव्हते हे कोण आहे काय. माझ्या देवाला म्हटले ना मग बास. बघा हा भक्ताचा अभिमान असतो आणि हे याला भक्त आणि याला परमेश्वराचं भक्त म्हणतात. तर आपण कुठं बसतो आपण याच्यामध्ये आहे का. धर्माचं काय चाललं आहे कोण काय करतं आहे याच्याशी आपल्याला काही तळमळही नाही आवडही नाही काही घेणं नाही देणं नाही. उद्या संकट आले जरी धर्मावर तर आपली फक्त सांभाळा बाकी धर्माचा काय आपला संबंध नाही. म्हणजे धर्म देवाचा आहे की आपला आहे आपल्याला दिला आहे की देवाने देवाच्यासाठीच निर्माण केला आहे हे बी आपल्या लक्षात येत नाही. मग आपलं कर्तव्य काय मग स्थानाच्या संदर्भात असेल काही साधू संतांच्या संदर्भात असेल तत्त्वज्ञानाच्या संदर्भात असेल. अन्य जे लोक आहे की जे त्रिगुणात्मक देवतेची भक्ती करतोय त्यांच्या एखाद्या भक्ताने देवाचा त्यांच्या देवतेसारखं जरी काही उभे रूप जरी घेतलं किंवा काही केलं तरी सारा समाज भडकून उठतो. एवढा अभिमान असतो त्रिगुणात्मक देवतेच्या भक्तांना. त्यांचं काही चुकीचं काम केलं तरी भडकून उठतं. आपल्याकडं मात्र पूर्ण स्वतंत्र कोणी काही बोला कोणी काही वागा कोणी काही काही अभिमानच नाही. आणि एखादा करत असेल तर त्याची बदनामी आणि त्याला नाव ठेवणार की नाही नाही असेच आहे ते तसेच आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहे या धर्मावरच्या प्रेमाचा आणि धर्माच्या अभिमानाचा विषय आहे. देव स्पष्ट सांगतात की तुम्ही काय कसं वागलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे. तमाचा मोठाळा आहे म्हटले परंतु माझ्याशिवाय त्यांचं जीवनच नाही म्हटले. देवाव्यतिरिक्त त्यांचं उठणं बसणं काहीच नव्हतं. कधी बाईसा आजारी पडल्या नाही कधी त्यांना भूक लागली किंवा त्यांना काही अडचण आली असं काहीच नाही आहे. 2 गाथोडे असो 4 गाथोडे असो स्वतः घेणार वाहणार देवाला कधी त्यांनी सोडलं नाही. आणि छोटीशी चुकीची गोष्ट त्यांना खोटं सांगितलं का देवाचं असंच झालं तर स्वतःला लगेच पाण्यात घालून संपून पण टाकलं. देवाविन राहणं नाही देवाविन जगणं नाही देवाविन बोलणं नाही देवाविन उठणं नाही बसणं नाही. किती आवड देवाने काही करत असेल तर देव म्हणतात देव स्वामी बाईसा स्वतः देवाला म्हणायचे देवा तुमचा कर दुखेल तुम्ही थांबवा तुमचा अवसराचा वेळ झाला जेवणाचा वेळ झाला आता मग मी बाईसांचा देव होईल. बाईसांपुढं देव पण काहीच बोलत नव्हते. बाईसांनी प्रार्थना केली कोणाही भक्ताविषयी यस. म्हणजे परमेश्वराचं आणि भक्ताचं जे नातं आहे ते जर समजून घेतलं किती आनंददायी. ते नुसतं ऐकायला समजून घ्यायलासुद्धा आनंददायी आहे. किती सुंदर नातं आहे ते. देवाचं सुद्धा बाईसांशिवाय नाही आणि बाईसांचं सुद्धा देवाशिवाय नाही. असं आपण कुठं बसतोय. आपल्याला देवाविन सारं आहे पण देवाचं आपलं देवाचं नातं काय नेमकं. आपण किती प्रेम करतो आपल्याला देवाविषयी किती आवडी आहे. खरंच आपल्याला देवाची आपण भक्ती करतोय का हे आपण बघितलं पाहिजे. येथूनही म्हणते ते म्हातारीशीच घडले. देव म्हणतात येथूनही म्हणते ते म्हातारी. आता हे शांताबाईसांच्या बाबतीत देवाने सांगितलं. शांताबाईसा पोळलेले आहे जीव आहे. एका मुलीला फेफरा आले एका मुलीला नवऱ्याने टाकलं आहे मुलगा वारला आहे दुःखच दुःख. म्हटले आता चला यांना बी आपण एक पोटेला एक पाठीला बांधू आणि द्वारकेला जाऊ आणि नदीत उडी घेऊ आणि आत्मघात करून घेऊ. सारंग पंडित त्यांचे भाचे चला जाता त्यांना भेटावं दुःख सांगावं निरोप द्यावा आणि निघून जावं. सारंग पंडित म्हटले जाताच आहे तुम्ही तर वेरूळला देव आहे स्वामी श्री चांगदेव राऊळ त्यांना भेटा आणि मग जा. ठीक आहे आता भाचा म्हणतोय जायला काय हरकत आहे असं म्हणून ते गेले आणि दुःख करायला लागले का माझा मुलगा देवा तुमच्यासारखाच होता. म्हणजे त्यांना देवाने लगेच आईचं देऊन टाकलं. नुसतं भाव निर्माण झाला तरी का देवाला स्वतःचा मुलगा म्हटलं असा नुसता भाव निर्माण झाला तरी शांताबाईसाला देवाने शांत करून टाकलं. तिच्या अडचणी दूर केल्या आणि मग देवाने तिला सांगितलं 3च गोष्ट. नवीन कपडे घेऊ नको भिक्षेशिवाय राहू नको आणि नातेवाईकांकडे काही जाऊ नको. रुद्रपूरला गेली शेवटपर्यंत या 3 गोष्टीवरती ठाम राहिली
स्वतः देवानी तिची मुलगी एका इसाय पाठवलं का जा म्हातारीला म्हणा तुला काय खायचं तर खाऊन घे, तरी माझ्या देवानी वारलंय असं म्हणून तिनं ते स्वीकारलं नाही. आणि देवाने तिचं येथूनही म्हणजे ती म्हातारीशीच घडली. जे मी सांगितलं ते त्या म्हातारीकडूनच घडलं म्हणे. एवढं सोपं नाही आहे पण ते तिनं घडवलं. म्हणजे बघा किती मोठ्या प्राप्तीला ते जीव घेऊन गेले. फक्त 3च आचार, काहीच जास्त खूप काही नाही. म्हणजे आपण एका सूत्रातून सुद्धा परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत जाऊ शकतो. आपलं जी न्यूनगंड आहे, भीती आहे, एवढे वचनं, एवढं तत्त्वज्ञान आणि आपल्याच्यानी होईल का आणि एवढं सोपं आहे का, या साऱ्या मनातल्या ज्या भावना आपण जोडलेला आहे का, आपला अधिकार आहे का, या साऱ्या जोडलेल्या अन्यथा ज्ञानाच्या गोष्टी जर आपण बाहेर काढून टाकल्या आणि वचनं समजून घेतले तर एक वचनातून सुद्धा परमेश्वर प्राप्तीला आपण जाऊ शकतो. ज्या अर्थी शांताबाई सण 3 वचनातून देवाने उद्धरवलं तर आपल्याला का नाही उद्धरणं. देव आपला आहे, आपल्यासाठी आपल्याला बोध दिला. याचा अर्थ आपल्यासाठीच परमेश्वराने अवतार घेतला, आपल्यासाठी सृष्टी निर्माण केली, सिस्टम लावली. पूजनीय आचार्य असेल, माईम भट असेल, यांच्या निमित्तातून आपल्यापर्यंत हा धर्म पोचवला. अन्यथा जर आपल्याला परमेश्वराला प्राप्तीला न्यायचं नसतं तर या साऱ्या गोष्टी झाल्याच नसत्या. आपण निगेटिव्ह विचार न करता परमेश्वर होकारात्मक आहे, परमेश्वराचं तत्त्वज्ञान होकारात्मक आहे, त्याचा विचार करून आपण पुढं चाललो पाहिजे. देव आपला आहे, आपण देवाचे, आणि यातून आपण काय करू शकतो याचा विचार केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. देव नक्की भेटेल, आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. काही प्रतिक्रिया असेल तर नक्की कळवा. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.